वसईतील माणिकपूर नाका परिसरातील फोट्यारडो इमारतीसमोरील रस्ता मृत्यूचा सापळा ठरत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. खड्ड्यांमुळे अपघाताची मालिका सुरूच असून सोमवारी संध्याकाळी आणखी एक गंभीर घटना घडली. सोमवारी सायंकाळी 64 वर्षीय प्रदीप चौधरी हे दुचाकीवरून जात असताना खडीमुळे बाईकवरून घसरून ते पडले आणि जखमी झाले. त्यांच्यावर सध्या वसईतील कार्डिनल ग्रेसेस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी ज्या ठिकाणी त्यांना मार लागला होता त्याच ठिकाणी पुन्हा दुखापत झाल्याचं समोर आलंय. दरम्यान वडिलांच्या अपघाताची माहिती देण्यासाठी आलेले त्यांचे पुत्र प्रांजल चौधरी यांचीही बाईक त्याच ठिकाणी घसरली आणि तेही पडले. सलग घडलेल्या या दोन घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून या ठिकाणी खड्ड्यांमुळे अपघात होत असतानाही प्रशासन आणि ठेकेदारांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय. वाढत्या अपघातामुळे नागरिकांमध्ये पालिकाविरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली असून आंदोलनाची शक्यता व्यक्त केली जात आहे. माणिकपूर जुना पेट्रोल पंप तिथून येत असताना मध्ये रोडमध्ये पाईप खोदलेले पाईप टाकण्याकरता खोदलेलं आहे आणि त्याच्या बरीचशी खडी पडलेली आहे आणि त्या खडीवरनं गाडी स्लिप झाली, पायाला लागला आहे. माझं नाव प्रांजल चौधरी, मी वसई गावातच राहतो आणि काल संध्याकाळीच मी सोशल मीडियावरती साधारण दुपारच्या दरम्यान काल सोशल मीडियावरती बघितलं की रस्त्यावरती लोकं पडली 2 आणि त्यानंतर संध्याकाळी मला माझ्या आईचा फोन आला की माझे बाबा स्वतः या इथे तिसरी व्यक्ती कालच्या दिवसात पडलेली ही इकडे पडले आणि त्यांना ऑलरेडी पायावरती एका ठिकाणी लागलेलं आहे. लेफ्ट लेगवरती त्यांच्या 2 स्क्रू आहेत टाकलेले, त्याच पायावरती परत त्यांना लागलेलं आहे आता. सो ह्या आधी ते 2 वेळा पडलेले आहेत या खड्ड्यांमुळेच, आज तिसऱ्यांदा पडले काल. सो आम्ही काय नक्की करायचं तर करायचं काय? ज्यावेळेस तुम्ही ऑफिसमधून निघता, म्हणजे मला एक आमदार आपल्या त्यांना एक काय म्हणतो आपण, एक नम्र विनंती आहे की तुम्ही ज्यावेळेस ऑफिसमधून निघता, तुम्ही एखाद्या क्लबकडे जायला निघता रेड टाकण्यासाठी, तर तुम्हाला ते रेड टाकायला जाताना रस्त्यात रेंगाळत असलेले 4 ते 6 महिन्यापासून रेंगाळत असलेले खड्डे नाही का दिसत? कदाचित कारमध्ये कळत नसतील पण बाईकला आमच्या जाणवतात. सो प्लीज माझी एक विनंती आहे की हे जे होतं आहे हे कुठपर्यंत सांभाळायचं आणि हा दरवेळेला खर्च कुठपर्यंत सांभाळायचा? आम्ही हा माणूस काय मरेपर्यंत थांबायचं की माणूस अपंग होईपर्यंत वाट बघायची? बाबा कुठून निघाले होते? बाबा निघाले होते वसई ईस्टवरून. तशी तर वसई ईस्टपासूनच रस्त्याची परिस्थिती खराब आहे. वसई ईस्टवरून निघाले होते बाबा घरी येण्यासाठी संध्याकाळच्या टायमामध्ये साधारण 6 वाजताच्या दरम्यान. ऑफिसवरून फॅक्टरीमधून घरी येत होते, पण घरी येत असताना संध्याकाळच्या टायमात इथे बाबांचा ॲक्सिडेंट झाला. बाबा काय करतात? बाबा वसई ईस्टला एक फॅक्टरी आहे माझ्या काकांची, ती बाबा हँडल करतात, बाबा सांभाळतात आणि ते ऑलरेडी पेशंटच आहेत. ऑलरेडी 2 वेळा पडलेले आहेत, हे आता तिसऱ्यांदा पडले. तर आता बाईक चालकांनी करायचं तर करायचं काय? बाईक चालकांच्या सुरक्षेचं काय? तर आता काय आम्हाला किट घालून फिरावं लागणार का? आणि जर तशीच तुमची अपेक्षा असेल तर माझी नम्र विनंती आहे की महानगरपालिकेकडून सर्व बाईक चालकांना ॲटलिस्ट तुम्ही मग किट तरी प्रोव्हाइड करा, जेणेकरून थोडा तरी कुठेतरी वाचवता येईल आम्हाला स्वतःला.